वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना काल म्हणजेच बुधवारी पुण्यातील कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। सरकारी युक्तिवाद आणि आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना एका दिवसाची कोठडी सुनावली आहे। तर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या बाप लेकांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्याच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवलेत। वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची, तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेंच्या वकिलांनी केलाय। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी हगवणेचा बचाव करणाऱ्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं की वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची, तिचे हे चॅट हगवणेंनी पकडले होते, त्या व्यक्तीने नकार दिल्यानंच वैष्णवीनं आत्महत्या केली आहे। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यामुळे ती कॉल करत होती। तपास अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीचं नाव देखील दिलंय असा दावा देखील या वकिलांनी केलाय।